नमस्कार मित्रांनो. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 5th सेमिस्टरसाठी जो सब्जेक्ट आहे पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन, त्याच्यासाठी आपण लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. तर आज आपलं पहिलं लेक्चर आहे. मी आपल्या सर्वांचं द हर्षद बोलटे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आपण सुरुवात करूया IC इंजिन्सला. सो फर्स्ट ऑफ ऑल IC engine. In that case, we should know what is the meaning of IC engine or engine. Engine is the device which transform one form of energy into another form. And in case of heat engine converts thermal energy into work, or chemical form of energy into thermal energy, and thermal energy into work. So that's why it is called as heat engine. Heat engine काय करतं तर थर्मल एनर्जीचं रूपांतर वर्क मध्ये करतं, म्हणून त्याला हीट इंजिन म्हणतात. या केसमध्ये आउटपुट आणि इनपुट काय असतं तर आउटपुट हे वर्क आहे आणि इनपुट आहे एनर्जी, दॅट इज द थर्मल एनर्जी. सो हीट इंजिनचं क्लासिफिकेशन आपण बघूया. Heat engines are classified into IC engine and EC engine, that is the internal combustion engine and external combustion engine. In case of IC engine, combustion takes place inside the engine, that's why it is called as internal combustion engine. And in case of EC, that is the external combustion engine, combustion takes place outside the engine or outside the combustion chamber. So that is called as EC, that is the external combustion engine. नेक्स्ट आहे, आपण IC इंजिन सुरू केलं आहे तर त्याचं नॉमेनक्लेचर बघूया. बिफोर गोइंग टू सी द नॉमेनक्लेचर, आपण नॉमेनक्लेचर बघण्याच्या अगोदर एक क्रॉस सेक्शन SI इंजिनचा काढलेला आहे. हिअर क्रॉस सेक्शन ऑफ SI इंजिन इज शोन. SI स्टँड्स फॉर स्पार्क इग्निशन इंजिन. SI स्टँड्स फॉर स्पार्क इग्निशन इंजिन. का तर या केसमध्ये स्पार्क प्लग असतो, that's why it is called as spark ignition engine. म्हणजे स्पार्क प्लग असल्या कारणाने त्याला आपण काय म्हणतो, SI इंजिन म्हणतो. इथं आपण डिफरंट पार्ट्स ऑफ SI इंजिन बघूया. दिस इज कॉल्ड एज सिलेंडर इन विच पिस्टन मूव्स. हा पिस्टन आहे. पिस्टनच्या आउटर कव्हरिंग वर पिस्टन रिंग्स असतात. दिस इज कनेक्टिंग रॉड. दिस इज क्रँक. व्हेन क्रँक मूव्स, हा क्रँक जेव्हा सर्क्युलर मुवमेंट होती त्यावेळेस ऑसिलेटरी मुवमेंट कनेक्टिंग रॉडचं होतं, आणि कनेक्टिंग रॉडचं ऑसिलेटरी मुवमेंट झाल्यानंतर पिस्टन हा वर खाली मूव्ह होतो, अप अँड डाऊनवर्ड डिरेक्शननं मूव्ह होतो. हे आहे इनलेट मॅनिफोल्ड, हे आहे एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. इथं दाखवलेला आहे हा आहे इनलेट वॉल्व, हा आहे एक्झॉस्ट वॉल्व. आता या केसमध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर बघायचं आहे. टर्मिनॉलॉजी ऑफ IC इंजिन आपल्याला बघायचे आहे. तर टर्मिनॉलॉजी ऑफ IC इंजिन मध्ये काय आहे तर फर्स्ट ऑफ ऑल सिलेंडर बोर. आपण आताच बघितलं की सिलेंडर म्हणजे दिस इज कॉल्ड एज सिलेंडर, ज्याच्यामध्ये पिस्टन मूव्ह होत असतो, दॅट इज कॉल्ड एज सिलेंडर. सिलेंडर बोर काय तर डायमीटर ऑफ दॅट सिलेंडर, इनसाइड डायमीटर ऑफ द सिलेंडर इज कॉल्ड एज सिलेंडर बोर. हा सिलेंडर जर असेल, 3D मध्ये मी तुम्हाला दाखवतो, हा जर सिलेंडर असेल तर ह्याचा जो हा डायमीटर आहे दॅट इज कॉल्ड एज द सिलेंडर बोर. इट इज डिनोटेड बाय द लेटर D. दॅट इज कॉल्ड एज सिलेंडर बोर. नेक्स्ट आहे पिस्टन एरिया. आता पिस्टन एरिया म्हणजे काय तर एरिया ऑफ सर्कल ऑफ डायमीटर, which is equal to the piston area, and it is equal to the diameter area of that cylinder bore. Cylinder bore चा जो एरिया आहे which is equal to the area of that piston, आणि it is denoted by the letter capital A, that is called as piston area, which is equal to pi by 4 d square, where D stand for diameter of the bore. आता पुढे आहे स्ट्रोक. Stroke means what?
हा कनेक्टिंग रॉड ज्यावेळेस सर्क्युलर मुवमेंट फिरतो त्यावेळेस क्रँक हा सर्क्युलर ज्यावेळेस फिरणार आहे, या डायरेक्शनने फिरणार आहे, त्यावेळेस कनेक्टिंग रॉड ऑसिलेट होतो आणि पिस्टन अप अँड डाऊनवर्ड मुवमेंटने मूव्ह होत असतो. अप डाऊन होत असतो. त्या केसमध्ये when the distance traveled by that piston between two extreme position, म्हणजे हा मॅक्सिमम पोझिशनला खाली कुठपर्यंत असणार आहे, तर इथपर्यंत असेल असं अजून करू, आणि टॉपच्या पोझिशनला हा इथपर्यंत असेल. यातलं जे काही डिस्टन्स कव्हर्ड आहे दॅट इज कॉल्ड एज स्ट्रोक. त्याला म्हणतात स्ट्रोक, आणि तो दाखवला जातो लेटरनं एल. एल स्टँड फॉर स्ट्रोक, which is also called as stroke length. त्याला आपण स्ट्रोक लेंथ सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पिस्टन बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन्स. दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल पिस्टनने केलं जातं त्याला म्हणतो आपण स्ट्रोक और स्ट्रोक लेंथ. नेक्स्ट आहे स्वेप्ट व्हॉल्यूम. आता स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय? हा आहे स्वेप्ट व्हॉल्यूम. VS volume swept by that piston, volume swept by that piston between two dead centers. दोन डेड सेंटर मध्ये जो काही व्हॉल्यूम स्वेप्ट केला जातो पिस्टननं दॅट इज कॉल्ड एज स्वेप्ट व्हॉल्यूम. आता स्वेप्ट व्हॉल्यूम कसा दाखवायचा? तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एरिया इंटू लेंथ. या केसमध्ये एरिया ए काय आहे? पाय बाय 4 डी स्क्वेअर. आपण आत्ताच बघितलेला आहे, पाय बाय 4 डी स्क्वेअर. देन एल इज द स्ट्रोक लेंथ. हा फॉर्म्युला आहे स्वेप्ट व्हॉल्यूमचा, VS. नेक्स्ट पुढची टर्मिनॉलॉजी आहे VC, दॅट इज कॉल्ड एज क्लिअरन्स व्हॉल्यूम. जेव्हा पिस्टन टॉप डेड सेंटरला मूव्ह होतो, हा आहे टॉप डेड सेंटर. आपण बघणार आहोत टॉप डेड सेंटर म्हणजे काय. हा आहे बॉटम डेड सेंटर. ज्यावेळेस टॉप डेड सेंटर म्हणजे एक्स्ट्रीम टॉप पोझिशनला पिस्टन ज्यावेळेस मूव्ह होतो त्यावेळेस थोडीशी तर जागा शिल्लक राहते, थोडासा व्हॉल्यूम शिल्लक राहतो. त्या व्हॉल्यूमला काय म्हणतात? क्लिअरन्स व्हॉल्यूम. सो क्लिअरन्स व्हॉल्यूम ही एक कन्सेप्ट क्लिअर झाली. त्याच्यानंतर आहे R, which is also called as compression ratio. compression ratio. R म्हणजे काय आहे? कॉम्प्रेशन रेशो. आता कॉम्प्रेशन रेशो म्हणजे काय? तर इट इज द रेशो ऑफ टोटल व्हॉल्यूम टू द क्लिअरन्स व्हॉल्यूम. आता टोटल व्हॉल्यूम आणि क्लिअरन्स व्हॉल्यूम आपण बघूया कसा असेल. टोटल व्हॉल्यूम आर या लेटरनं कॉम्प्रेशन रेशो दाखवला जातो. आर स्टँड फॉर कॉम्प्रेशन रेशो. आर इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम अपॉन क्लिअरन्स व्हॉल्यूम. आता टोटल व्हॉल्यूम काय आहे? तो व्हॉल्यूम स्वेप्ट बाय द पिस्टन हा आहे, इथून एवढा व्हॉल्यूम आहे VS. हा शिल्लक राहिलेला व्हॉल्यूम काय आहे? VC. तर टोटल व्हॉल्यूम काय असेल? VS प्लस VC अपॉन VC. आता हे आपण वेगळ्या स्वरूपात लिहिलं, VS अपॉन VC प्लस VC अपॉन VC. इट गेट कॅन्सल्ड. VS अपॉन VC प्लस 1 which is equal to compression ratio. हा आहे फॉर्म्युला कॉम्प्रेशन रेशोचा. R is equal to 1 plus VS upon VC. आता आपण नेक्स्ट बघूया वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक SI इंजिन. वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक SI इंजिन.
फोर स्ट्रोक एसआय इंजिनचं वर्किंग. आता हा दाखवलेलं एसआय इंजिनच आहे. एसआय इंजिन का आहे, एसआय इंजिन आपण कसं ओळखायचं, तर ज्यावेळेस स्पार्क प्लग दाखवलेला असतो इमेज मध्ये किंवा त्या इंजिन मध्ये, दॅट इज कॉल्ड एज एसआय इंजिन. एसआय स्टँड्स फॉर स्पार्क इग्निशन इंजिन. आता आपण बघूया एसआय इंजिनचं वर्किंग कसं होतं, फोर स्ट्रोक एसआय इंजिनचं वर्किंग. सो वर्किंग ऑफ फोर स्ट्रोक इंजिन. S stand for strokes. वर्किंग ऑफ फोर स्ट्रोक एसआय इंजिन. आता फोर स्ट्रोक एसआय इंजिनचं वर्किंग कसं होतं, आता या केसमध्ये वन सायकल ऑफ ऑपरेशन, वेन देर इज अ वन वर्किंग सायकल, एका वर्किंग सायकल मध्ये 4 स्ट्रोक होतात, विच इज नेमली, फर्स्ट इज द सक्शन स्ट्रोक, next is the compression stroke, third is the power stroke, which is also called as expansion stroke, next last one exhaust stroke. All this stroke takes place within one working cycle. हा वन वर्किंग सायकल मध्ये 4 स्ट्रोक होतात. इच स्ट्रोक टेक्स प्लेस फॉर 180 डिग्री रोटेशन ऑफ द क्रँक. म्हणजे 180 डिग्री रोटेशन क्रँकचं झाल्यानंतर एक स्ट्रोक आपल्याला मिळतो. सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक, एक्झॉस्ट स्ट्रोक. आता फोर स्ट्रोक एसआय इंजिन, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फोर स्ट्रोक. म्हणजे 4 स्ट्रोक असतात, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. पॉवर स्ट्रोकला आपण एक्सपान्शन स्ट्रोक सुद्धा म्हणतो. आता एसआय इंजिन मध्ये आपण बघूया की वर्किंग कसं होतं. इथं इनलेट मॅनिफोल्ड दाखवलेला आहे. या इनलेट मॅनिफोल्ड मध्ये इकडून एअर येते आणि इकडून फ्युएल येतं. त्या केसमध्ये आपण काय वापरतो, कार्बोरेटर वापरलेला असतो. तो एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये येतं. सक्शन स्ट्रोकला ऍटमॉस्फेरिक पिस्टन टॉप डेड सेंटर कडून बॉटम डेड सेंटर कडे मूव्ह होतो. इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी प्रेशर तयार होतं आणि एअर फ्युएल मिक्सचर म्हणजे चार्ज जो आहे तो आतमध्ये खेचला जातो. इट इज सक इनसाइड द सिलेंडर आणि एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये येतं. त्यावेळेस सक्शन वॉल ओपन. सक्शन स्ट्रोकला सक्शन वॉल ओपन असतो. पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे मूव्ह होतो. पिस्टन ज्यावेळेस बीडीसी ला असतो त्यावेळेस सक्शन वॉल क्लोज होतो. पिस्टनची मुवमेंट परत बीडीसी कडून टीडीसी कडे होते. त्यावेळेस एअर फ्युएल मिक्सचर याच्यामध्ये जे काय असतं ते कॉम्प्रेस होतं. कॉम्प्रेस झाल्यानंतर कधीपर्यंत कॉम्प्रेस होतं, जोपर्यंत पिस्टन टीडीसी कडे येतो तोपर्यंत कॉम्प्रेस 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 होत जातं आणि टेम्परेचर या ठिकाणी व्हीसी मध्ये ज्यावेळेस ते एअर फ्युएल मिक्सचर कॉम्प्रेस होत असतं, ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवट हा स्पार्क प्लग मधला स्पार्क इग्नाइट होतो आणि तिथे टेम्परेचर साधारण जवळपास 2000 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर तयार होतं. 2000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तयार झाल्यानंतर पिस्टन टीडीसी कडून परत बीडीसी कडे मूव्ह व्हायला लागतो आणि आपल्याला मिळतो पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकच्या वेळेस पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे मूव्ह होते. दोन्ही वॉल क्लोज आहेत. पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे मूव्ह होते. त्याच्यानंतर एक्झॉस्ट स्ट्रोक. आता याचे जे काही कंबशनचे प्रॉडक्ट्स आहेत, एक्झॉस्ट जे गॅसेस आहेत, बिकॉज ऑफ कंबशन म्हणजे स्पार्क इग्नाइट झालेला आहे. इग्नाइट झालेल्या स्पार्कमुळे एअर फ्युएल मिक्सचर बर्न झालेला आहे. बर्न झाल्यामुळे आपल्याला टेम्परेचर मिळालेलं आहे एवढं मोठं. इथं हीट प्रोड्यूस होते आणि बिकॉज ऑफ दॅट हीट पिस्टन moves in a downward direction from TDC to BDC. TDC कडून BDC कडे पिस्टन मूव्ह होतोय आणि आपल्याला मिळतोय पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकच्या एंडला पिस्टन असणार आहे बीडीसी कडे आणि बीडीसी कडून परत टीडीसी कडे जाताना हा एक्झॉस्ट वॉल ओपन होणार आहे आणि एक्झॉस्ट वॉल मधून जे काही गॅसेस आहेत, रिमेनिंग बर्न गॅसेस आहेत, एक्झॉस्ट गॅसेस आहेत, ते बाहेर टाकले जाणार आहेत. आता हा प्रत्येक स्ट्रोक हा
होण्यासाठी 180 डिग्री रोटेशन ऑफ द क्रँक व्हावा लागतो. क्रँकचे 180 डिग्री रोटेशन होणार आहे. नेक्स्ट 180 डिग्रीला नेक्स्ट स्ट्रोक, नेक्स्ट 180 डिग्रीला नेक्स्ट स्ट्रोक, असे 4 स्ट्रोक होणार आहेत आणि एक वर्किंग सायकल कंप्लीट होणार आहे इन केस ऑफ SI इंजिन. तर हे आहे वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक SI इंजिन. आता आपण बघूया वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक CI इंजिन. फोर स्ट्रोक CI इंजिन. आता मी CI इंजिन ड्रॉ करतोय. हा काढला सिलेंडर, इथं पिस्टन दाखवलेला आहे, कनेक्टिंग रॉड, क्रँक, क्रँकची अशी मुवमेंट असणार आहे. इकडे इनलेट वॉल दाखवलाय, इकडे एक्झॉस्ट वॉल दाखवलेला आहे आणि इथं दाखवलेला आहे फ्यूल इंजेक्टर. दिस इज सिलेंडर, दिस इज पिस्टन, this is crank, this is connecting rod, connecting rod and piston joined by the pin that is called as गजन pin. हा आहे इनलेट वॉल, हा आहे एक्झॉस्ट वॉल आणि फिगर कशाचे आहे तर वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक CI इंजिन. आता आपण बघूया वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक CI इंजिन. इथं असणार आहे TDC आणि इथं असणार आहे BDC. आता आपण टर्मिनॉलॉजी मध्ये आपले BDC आणि TDC बघायचं राहिलं होतं, तर आपण आता बघूया BDC आणि TDC म्हणजे काय. तर डेड सेंटर इज नथिंग बट व्हॉट, piston moves at extreme position at top आणि at bottom. पिस्टन हा टॉप आणि बॉटम या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये जे मूव्ह होत असतो दॅट इज कॉल्ड एज डेड सेंटर. म्हणजे त्याच्या पुढे पिस्टन जाऊ शकत नाही. ते टॉप डेड सेंटर असू शकतं किंवा बॉटम डेड सेंटर. टॉप डेड सेंटर विच इज ॲट टॉप अँड बॉटम डेड सेंटर विच इज ॲट बॉटम. तर हे आहे डेड सेंटर. आपला मगाशी पॉइंट टर्मिनॉलॉजी मध्ये बघायचा राहिला होता. आता आपण बघूया 4 स्ट्रोक SI इंजिन. वी ऑलरेडी नो, आपल्याला ऑलरेडी माहित आहे की 4 स्ट्रोक SI इंजिन और CI इंजिन. 4 स्ट्रोक इंजिन मध्ये काय आहे, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट असे 4 स्ट्रोक आहेत. आता CI इंजिन आणि SI इंजिन मध्ये फरक काय आहे, ते CI इंजिन मध्ये इग्निशन सिस्टीम सेपरेट दिलेली असते, तिथं स्पार्क प्लग असतो. आणि या केस मध्ये इथं काय दाखवलेला आहे, हा फ्युएल इंजेक्टर आहे. फ्युएल इंजेक्टर आहे. आता काय होतं सक्शन स्ट्रोकला, काय होते सक्शन स्ट्रोकला काय होते. बिफोर दॅट वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक CI इंजिन. CI स्टँड्स फॉर कंबशन इग्निशन इंजिन. कंबशन इग्निशन इंजिन. आता बघूया सक्शन स्ट्रोकला when piston moves from TDC to BDC, inlet valve opens and air suck inside the cylinder. सक्शन स्ट्रोकला इनलेट वॉल ओपन होणार आहे, इनलेट वॉल मधून फक्त एअर येणार आहे. इथून काय येणार आहे, फक्त एअर येणार आहे. एअर आतमध्ये येणार आहे, पिस्टन TDC कडून BDC कडे मूव्ह होणार आहे, सक्शन स्ट्रोक कंप्लीट होणार आहे. सक्शन स्ट्रोक वेळेस इनलेट वॉल ओपन असणार आहे. ज्यावेळेस पिस्टन BDC कडून TDC कडे परत मूव्ह होणार आहे त्यावेळेस एअर कॉम्प्रेस होणार आहे. एअरचं टेम्परेचर कॉम्प्रेस झाल्यानंतर इतकं असणार आहे, इतकं प्रेशर जास्त असणार आहे आणि टेम्परेचर जास्त असणार आहे की त्या ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक, म्हणजे दुसरा जो स्ट्रोक आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक, त्या कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला फ्युएल इग्नाइट होणार आहे. आणि फ्युएल इग्नाइट झाल्यानंतर जे इथं बर्न फ्युएल
एअर आणि फ्युएलचं जे मिक्सचर आहे, जे बर्न होणार आहे, त्या बर्न होणाऱ्या मिक्सचरचं टेम्परेचर इतकं हाय असणार आहे की आपल्याला पुढचा स्ट्रोक मिळणार आहे तो पॉवर स्ट्रोक असणार आहे. त्यावेळेस पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे मूव्ह होणार आहे फॉर पॉवर स्ट्रोक. त्यावेळेस इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल दोन्ही क्लोज असणार आहेत. आपल्याला पॉवर मिळणार आहे कनेक्टिंग क्रँकशाफ्टला. आणि पिस्टन ज्यावेळेस बीडीसी कडे मूव्ह होणार आहे आणि बीडीसी कडून ज्यावेळेस टीडीसी कडे शेवट पिस्टन मूव्ह होणार आहे त्यावेळेस हा एक्झॉस्ट वॉल ओपन असणार आहे आणि यातून बर्न गॅसेस बाहेर जाणार आहे. दिस इज ऑल अबाउट 4 स्ट्रोक सीआय इंजिन. सीआय स्टँड फॉर कंबशन इग्निशन इंजिन. आता सीआय इंजिन आणि एसआय इंजिन मधला बेसिक डिफरन्स काय आहे तर एसआय इंजिन आणि सीआय इंजिन. एसआय इंजिन मध्ये कॉम्प्रेशन रेशो हा 6:10 असतो. ऍज कम्पेअर इन केस ऑफ सीआय इंजिन तो 16:20 असतो. याला इग्निशन सिस्टीम सेपरेट लागते, याला लागत नाही. या केसमध्ये काय असतो, स्पार्क प्लग असतो. या केसमध्ये काय असतो, फ्युएल इंजेक्टर असतो. याच्या पुढचा डिफरन्स तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की काय डिफरन्स असणार आहे एसआय इंजिन आणि सीआय इंजिन. तर आज आपण काय काय शिकलो. इंजिन म्हणजे काय, इंजिनची टर्मिनॉलॉजी बघितली, इंजिनचे बेसिक कंपोनंट्स बघितले, 4 स्ट्रोक सीआय इंजिन आणि एसआय इंजिनचं वर्किंग बघितलं आणि त्यातला डिफरन्स बघितला, मेजर डिफरन्स बघितला. आता तुम्ही मला सांगायचे की थर्मल इफिशियन्सी या केसमध्ये काय आणि या केसमध्ये काय, आणि अजून 3-4 पुढचे 4 डिफरन्स, कमीत कमी 4 डिफरन्स मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की करा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.